शेतकऱ्यांच्या पिकाला मिळणाऱ्या किमान आधारभूत किमतींच्या निश्चितीतील त्रुटी आणि त्रैवार्षिक हेराफेरीचा मुद्दा आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून यावरून महाराष्ट्राच्या राजकीय आणि कृषी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांच्यासह इतर शेतकरी नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या रीट याचिका क्रमांक 384/2026 वर न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे। या ऐतिहासिक घडामोडीचे पडसाद चालू विधिमंडळ अधिवेशनातही उमटले। मात्र या अत्यंत संवेदनशील विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा न होता केवळ लेखी उत्तरावर बोळवण करण्यात आल्याने शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नागपूर उत्तरचे आमदार नितीन राऊत यांनी विधानसभा अधिवेशनात प्रकाश पोहरे यांच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचा आणि हमीभावाच्या निकषांचा संदर्भ देत सरकारला धारेवर धरले। यावर उत्तर देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लेखी स्वरूपात स्पष्ट केलंय की सदर प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे। केंद्र सरकार हमीभाव ठरवताना लागवडीचा प्रत्यक्ष खर्च, कौटुंबिक श्रम, जमिनीचे भाडे आणि भांडवलावरील व्याजाचा विचार करत असल्याचा दावा शासनाने केलाय। तसेच कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि उडीद या पिकांच्या खरेदीसाठी 168 केंद्रे सुरू करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली। परंतु मूळ सूत्रातील त्रुटींवर सरकारने मौन बाळगल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली। डॉक्टर MS स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या एकूण उत्पादन खर्चावर 50% नफा जोडून हमीभाव देणे बंधनकारक आहे। मात्र याचिकाकर्त्यांचा आरोप आहे की केंद्र आणि राज्य सरकार या निकषांचे पूर्णपणे उल्लंघन करत आहे। चालू खरीप हंगामासाठी राज्य कृषी मूल्य आयोगाने केंद्र सरकारकडे पाठवलेल्या दराच्या प्रस्तावात 50% नफ्याचा निकष बाजूला ठेवून केवळ 15% नफा गृहीत धरून किमती सुचवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। हा प्रकार केवळ या वर्षापुरता मर्यादित नसून सलग 3 खरीप हंगामांपासून राज्य सरकारकडून अशाच प्रकारे अपुऱ्या नफ्याची शिफारस केली जात आहे। पिकांचा खर्च वाढताना जमिनीचे चालू बाजारभावानुसार असणारे भाडे आणि शेतकऱ्यांनी लावलेल्या भांडवलावरील व्याज योग्य प्रकारे मोजले जात नाही। त्यामुळे कागदोपत्री खर्च कमी दाखवून हमीभाव पाडला जातो। एकीकडे खते, बियाणे, डिझेल आणि मजुरीचा खर्च दुप्पट तिप्पट झाला असताना दुसरीकडे सरकार मात्र जुन्या आणि सदोष सूत्रांच्या आधारे हमीभाव ठरवत आहे। उत्पादन खर्चाला न्याय देण्याऐवजी अपुऱ्या नफ्यावर हमीभावाची शिफारस का केली जाते याचे समाधानकारक स्पष्टीकरण अद्याप राज्य सरकारने दिले नाही। त्यामुळे ही शेतकऱ्यांची संघटित आर्थिक फसवणूक असल्याचा आरोप प्रकाश पोहरे व शेतकरी नेत्यांनी केलाय। आता सर्वोच्च न्यायालय यावर केंद्र सरकारकडून काय उत्तर मागवते आणि पुढील सुनावणीत काय निर्देश देते याकडे संपूर्ण देशातील शेतकरी वर्गाचं लक्ष लागलंय।